ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत। चांदवडच्या सभेमध्ये फडणवीसांनी शेतकऱ्यांची अप्रत्यक्षपणे माफी मागितल्याचं पाहायला मिळालंय। तुम्हाला विचारल्याशिवाय कांदा निर्यात बंदी करणार नाही असं आश्वासन त्यांनी दिलं आहे। देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांची अप्रत्यक्षपणे माफी मागितली। आमचा कांद्याचा शेतकरी अडचणीत होता, थोडा फटका देखील आम्हाला मिळाला नाही असं नाही आहे, नाराजीचा। आणि आम्हाला समजलंय की याच्या पुढे लक्षात ठेवावं लागेल पाना थोडक्याने आमची बिचारी ताई राहून गेली ना, असं काय करताय। पण आज मला आनंद आहे की शेवटी सरकार कुठलं असतं, सरकार लोकांचं मत समजून घेणारं असतं। आपल्या सरकारने मत समजून घेतलं, कांद्यावरचे निर्बंध दूर केले आणि आता तुम्हाला सांगतो आम्हाला ठेच लागलेली आहे। आम्ही यापुढे ताकही फुंकून पिणार। त्यामुळे जोपर्यंत मोदी सरकार आहे अशी अचानक निर्यात बंदी वगैरे यापुढे लागणार नाही।